नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग खूप सोप्या पद्धतीने कसं करायचं हे पाहणार आहोत। अगदी तुम्ही नवीन शिकत जरी असाल तरी एकदा पाहिल्यावर तुम्हाला कटिंग कसं करायचं कटोरी ब्लाउजचं ते नक्की समजेल। कटोरी ब्लाउजची ही पद्धत जी आहे कटिंग करण्याची ती खूप सोपी आहे। तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेलच। तर असेच यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही कटोरी ब्लाउजची कटिंग तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा। ही जी मापं आहेत कटोरी ब्लाउजसाठी लागणारी मापं आहेत। 38 साइजचं कटोरी ब्लाउजचं मी कटिंग तुम्हाला दाखवणार आहे। पूर्ण उंची आहे 13.5 इंच, छाती आहे 38 इंच म्हणजे चेस्ट, कंबर आहे 32 इंच आणि पुढचा गळा आहे 6 इंच। तर याचं फिटिंग जे आहे ते सुद्धा खूप छान बसतं। तर तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करून पहा। इथे मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे डबल फोल्डमध्ये। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे। तर नेहमी ब्लाउजचं माप टाकताना बंद बाजूकडूनच माप टाकायचं आहे उंचीचं। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण एकत्रच कटिंग करणार आहोत। तर इथे मी ब्लाउजची जी काही उंची आहे 13.5 इंच त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतलेला आहे। 14.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। पुढे समांतर अंतरावर पण मार्किंग करून घेतलं आणि ती लाईन जी आहे ती अशी ड्रॉ करून घेतली। आता या लाईनवर शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर इथे घेणार आहे मी 5.25 इंच। डीप नेक असल्यामुळे शोल्डर आपल्याला इथे कमी घ्यायचं आहे। तर कोणत्या साईजमध्ये किती शोल्डर घ्यायचे त्याचं मेजरमेंट जे आहे ते स्क्रीनवर दिलेलं आहे, तर ते पाहू शकता तुम्ही। ती सरळ लाईन ड्रॉ केली, त्या लाईनवर आर्महोलचं मार्किंग केलंय। तर इथे मुंड्याचं मार्किंग केलंय 6 इंचावर। ती लाईन सुद्धा सरळ ड्रॉ करून घेतली। आर्महोलच्या लाईनवर छातीचं माप टाकायचंय। चेस्ट इथे चेस्ट आहे 38 इंच, त्याला 4 ने डिवाइड करायचं आहे। तर ते आलं माझं 9.5 इंच आणि पुढे 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन। इथे मी 1.5 इंच पहिलं घेतलं होतं, परत मी 2 इंच घेतलेलं आहे। खाली कमरेच्या साईडला कमरेचा जे काही मेजरमेंट आहे त्याला 4 ने डिवाइड करायचं आहे। तर इथे कंबर आहे 32 इंच, त्याचं 4 ने डिवाइड केलं तर 8 इंच येतं। 8च्या पुढे 1 इंच टक्ससाठी घेतलेलं आहे बॅकच्या आणि 2 इंच शिलाई मार्जिन। तर हे असे पॉईंट जोडून घेतले। ही आपली कटिंगची लाईन आहे आणि ही फिटिंगची लाईन आहे। आता इथे गळ्याचं मार्किंग केलं। गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच, खाली पण 2.25 इंचावर मार्किंग केलं आणि गळा तयार आहे 6 इंच। तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। 6.5 इंचावर मार्किंग केलं आणि हा गळ्याचा बॉक्स ड्रॉ करून घेतला। खालच्या साईडने तुम्ही गळा रुंदी जास्त सुद्धा घेऊ शकता, 2.5 इंच पण घेऊ शकता। इथे गळ्याचा गोलाकार असा आकार देऊन घेतलेला आहे। आता आर्महोलचं मार्किंग करायचं। तर आर्महोल आहे 6 इंच, त्याचा सेंटर पॉईंट मार्किंग केला 3 इंच। इथून कॉर्नरमधून 1 इंचावर एक मार्किंग केलंय आणि 1.25 इंचावर एक मार्किंग केलंय, एक फ्रंटच्या आर्महोलसाठी आणि एक बॅकच्या आर्महोलसाठी। तर इथे 1.25 इंचावर जो आकार आहे पॉईंट आहे तिथून बॅकच्या आर्महोलचा आकार द्यायचा आहे। तर बघू शकता असं मी इथे गोलाकार आकार देऊन घेतला आणि हा जो सेंटरचा पॉईंट आहे तिथे जोडून घेतला। आता फ्रंटच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर इथूनच हा आकार असा गोलाकार देऊन घेतला आणि किंचित अगदी एक लाईन पुढे जायचं आहे आपल्याला आणि इथे हे मॅच करायचं आहे। त्यानंतर इथे फिटिंगच्या साईडला अर्धा इंच खाली जायचं आहे आणि ही लाईन इथे जोडून घ्यायची आहे। आता गळ्याच्या बाजूने 1.5 इंच मार्किंग केलं आणि इथे शोल्डर उतार दिलाय 1.5 इंच। डीप नेक असल्यामुळे शोल्डर उतार गळ्याच्या बाजूने द्यायचा आहे। इथे मार्किंग करायचं योक पट्टीसाठी। तर इथे मी 2 इंचावर मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूने। बंद बाजूकडे पण 2 इंच मार्किंग केलं आणि ही सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। बंद बाजूकडून इथे अर्धा ते 1.5 इंच वरती एक मार्किंग करायचं आहे आणि इथून योकपट्टीचा असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे। या योकपट्टीच्या लाईनवर आता कटोरीचं मार्किंग करायचं आहे। तर इथे कटोरीचं मार्किंग बंद बाजूकडून केलेलं आहे, 6 इंचावर मार्किंग केलं। त्यानंतर इथून आर्महोलमधून 2.5 इंचावर क्रॉस असं मार्किंग केलं आणि गळ्याच्या बाजूने इथे 1 इंच वरती मार्किंग केलं।
तर हे 3 जे पॉईंट आहेत तर ते आपल्याला गोलाकार आकारात जोडून घ्यायचे, त्यामुळे कटोरीचा आकार खूप छान येतो। तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी इथे गोलाकार कटोरीचा आकार जो आहे तो जोडून घेतलेला आहे। तर आता हे मार्किंग झालेलं आहे आपलं। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे दोन्ही पार्ट एकत्र धरून पहिल्यांदा कटिंग केलं, बॅकचा आर्महोल कट करून घेतला, शोल्डरची लाईन कट केली, इथे शोल्डर उतार कट करून घेतला। आता हे फ्रंट आणि बॅक ओपन करायचं आणि मधोमध कटिंग करून घ्यायचे, म्हणजे फ्रंट आणि बॅक आपल्याला सेपरेट मिळतील। योकपट्टीचं कटिंग करून घेतलं, आर्महोलचं कटिंग करून घेतलं, गळ्याचं कटिंग करून घेतलं आणि आता कटोरीचं कटिंग करून घेतलं। तर हे फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे। योकपट्टीमध्ये आपल्याला माप वाढवून घ्यायचं असतं, कारण योकपट्टीला वरच्या आणि खालच्या बाजूने शिलाई दोन्हीकडून येते, दोन्हीकडे शिलाई मार्जिन जातं। त्यासाठी योकपट्टीला अर्धा इंच खालून आपल्याला वाढवून घ्यायचे जेव्हा आपण कपड्यावर कटिंग करतो। तर खालच्या बाजूने अर्धा इंच योकपट्टी वाढवून घ्यायची आहे जेव्हा आपण अस्तरवर कटिंग करतो। साईडचा पार्ट तयार झाला आहे आणि योकपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवायचे खालच्या बाजूने। हे 2 पार्ट झाले आपले पूर्ण, तर ते बाजूला ठेवून घेतले। आता हा बॅक पार्ट घेतलेला आहे। तर खालच्या बाजूने मला जेवढी बॅक साईडला पट्टी तयार हवी आहे त्याच्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते। तर 3 इंच मला तयार हवी आहे, 3.5 इंचावर खालून मार्किंग केलं। वरच्या बाजूने गळारुंदी 2.25 इंच घेतली आणि इथे गळारुंदी घेतलेली आहे 3.25 इंच। थोडा डीप नेक हवा आहे त्यासाठी 3.25 इंच घेतलेला आहे। असा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि इथे गळ्याचा गोलाकार आकार देऊन घेतला। बॅक साईडचं टक्सचं मार्किंग करायचं आहे। तर आडवं मी मार्किंग केले 4.5 इंच आणि उभं मार्किंग केलेलं आहे 3.5 इंच। जेवढा गळा असेल त्याच्यापेक्षा थोडंसं खाली मार्किंग करायचं आहे आणि दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्किंग करून हे पॉईंट असे जोडून घेतले। हा बॅकचा टक्स येणार आहे आपला। तर हे बॅक पार्टचं सुद्धा मार्किंग पूर्ण झालेलं आहे। बॅक पार्ट, साईड पार्ट आणि योकपट्टीचं आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे। आता स्लीव्जचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी शेअर करणार आहे। तर स्लीव्जचं कटिंग करताना बऱ्याचदा काय होतं, घडी किती घ्यावी, बाही कमी पडते, तर हे बरेचसेच प्रॉब्लेम येतात। तर याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीने कटिंग केलं तर कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही। तर स्लीव्ज माझी तयार आहे 5 इंचाची। तर अस्तरच्या ब्लाऊजसाठी 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजसाठी 1.5 किंवा 2 इंच वाढवून घेऊ शकता। तर इथे फोल्ड बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे। फोल्ड बाजूकडून बाहीचं जे काही उंची आहे त्याचं माप टाकायचं आहे। तर बाहीची उंची 5 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलेलं आहे आणि 6 इंचावर मार्किंग करून घेतलं। ही लाईन अशी ड्रॉ करून घेतली। तर बाहीची घडी टाकताना बऱ्याचदा खूप वेळा प्रॉब्लेम येतो, बाही कमी वगैरे पडते, तर तशी पडू नये त्यासाठी इथे मार्किंग करताना जी काही चेस्ट आहे आपली त्याचा 4थ्या भागाचं मार्किंग करायचं आहे। पण ते केव्हा, जेव्हा 1.5 इंच मार्जिन घेतलेलं असेल तेव्हा छातीच्या 4थ्या भागाची घडी टाकायची आहे। पण आपण मार्जिन जास्त घेतो, शिलाई मार्जिन 2 इंचाचं, तर तेव्हा छातीचं 4थ्या भागाची घडी आणि प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। म्हणजे इथे 9.5 इंच आहे छातीचा 4था भाग, तर मी 10 इंचाची घडी इथे घेणार आहे। 10 इंचावर इथे मार्किंग केलं। कॅप हाईट दिलेली आहे 3 इंच। 3 इंचावर मार्किंग करून घेतलं। त्या 3 इंचापासून आतमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतले, तर 2 इंचावर मार्किंग केलं। इथे वरती 1 इंच आणि 2 इंच असे 2 पॉईंट मार्किंग करायचे आहेत आणि जे 2 इंचाचं पॉईंट आहे तिथून बॅकच्या आर्महोलचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे। इथे असा जोडून घ्यायचा हलक्या हाताने आणि इथून फ्रंटच्या आर्महोलचा आकार आहे तो हलक्या हाताने द्यायचा आहे। दोन्ही आकारांच्या मध्ये अर्धा इंच गॅप आला पाहिजे। तर अशा प्रकारे हा आकार देऊन घेतला। खाली दंडघेर घ्यायचा आहे, तर दंडघेर आहे इथे 6.25 इंच, त्याचं मार्किंग केलं आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। ते पॉईंट जोडून घेतले। केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घेतली। आता बाही सरळ करून घेतली आणि फ्रंटचा जो आकार आहे आर्महोलचा तो कट करून घेतला। इथे फ्रंट असं नाव देऊन घेतलं म्हणजे जोडताना लक्षात राहतं आपल्या। आता कटोरी जी आहे ती दुसऱ्या पेपरवर वाढून घ्यायची आहे। तर मी खाली एक पेपर घेतला आणि त्याच्यावर कटोरीचं पार्ट ठेवून जसं कटोरी आहे तसं मार्किंग करून घेतलं। साईडने वाढवण्यासाठी इथे 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि ह्या साईडला सुद्धा 1.5 इंचावर मार्किंग केलं। 6चं कटोरी होतं आपलं हे, तर त्याचा मध्य काढून घेतला, तिथून खाली 1.5 इंचावर मार्किंग केलं। इथे 1/2 इंच वाढवलंय
गळ्याच्या बाजूने किंवा एक लाईन वाढवू शकता। हे असं मार्किंग करून घ्यायचे तीनही पॉईंट। आता ह्या गळ्याच्या साईडने इथे वाढवायचं आहे, तर इथे पाव इंच फक्त वाढवायचं आहे गळ्याच्या बाजूने। इथे पण पाव इंच वाढवलंय, इथे अर्धा इंच आणि खाली तो आकार असा गोलाकारमध्ये जोडत जायचं आहे 1.5 इंच जिथे वाढवले तिथपर्यंत। तर असा हा गोलाकार आकार जोडून घेतला। तर खूप सोपी पद्धत आहे ही कटोरी ब्लाऊजची कटिंगची आणि कटोरी वाढवण्याची। तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक्कीच ही सर्वात सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊज कटिंगची। तर असेच यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल। ही कटोरी जी आहे ती अशी सेंटरला फोल्ड करायची जेव्हा आपण टक्स मारणार आणि आडवा 1.5 इंच उभा 2.5 इंच असा टक्स याच्यावर घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता पफ वगैरे किती छान आलेला आहे। 34 साईजपर्यंत साईडने 1.25 इंच वाढवायचे आहे। तर असं हे खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे। तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला ही पद्धत खरंच सोपी वाटली का? आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक करा। कुठल्या साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहायला तुम्हाला आवडेल तर ते कमेंटमध्ये सांगू शकता। याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते व्हिडिओसुद्धा चॅनलला व्हिजिट करून बघा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।